अय चल इकडे इकडे चल चल ना. आता मी पुढं ओढलं ना ते महाग ओढील. चल ये इकडं थांब इथंच. असं मारलं ना जरा बरं वाटतं. असा आवाज आल्यावर मग जरा जास्त जवळ येतं. गप असं मारल्यावर नेपेरवर ना थोडं थोडं पाणी आहे. आणखीन पूर्ण सुकलं नाही नेपेर. रात्री थोडासा पाऊस आला होता आणि आज ऊन पण पडलं नाही. आभाळच आहे. त्याच्यामुळे आज कुट्टी बहुतेक नाही करायची. जर ऊन पडलं ना तर थोड्या वेळाने करू, कारण नेपेरच्या पाण्यावर थोडं थोडं पाणी. त्याच्यामुळं बाकी इकडं गुरांना खायला टाकलेलं आहे. गुरं खातात. मी तेच बघायला गेलो होतो की नेपेरवर पाणी आहे का आणखीन. ह्यांना आता सध्याला भुस्सा खायला टाकला आहे. इकडं बैलांना पण भुस्साच खायला टाकला आहे. ही खात नाही, हिला भुस्सा आवडत नाही. हिला थोडी कुट्टी ठेवली तिथं पाटीत आणि भुस्सा पण ठेवला होता कॅरेटमध्ये, पण हिला काहीच आवडत नाही. हिला थोडासा गूळ चारतो मी. गूळ आणला आहे तर बघू खाते का. आता थांब. तशी तर ती काहीच खात नाही. तिचे असं तोंडात घालावं लागतं आहे आणि बाहेर काढते. असं तोंड वर धरायचं खाईपर्यंत. नाही तर ती काय करते, बाहेर काढायला बघते. हां, राणीने लगेच खाल्ला असता गूळ, पण आता आपल्याकडं गूळ कमी आहे आपल्याकडं. खाल्ला त्याने. घाम घाम आला. सगळं नेपेर इकडं आणून टाकला होता. इकडं चालू आहे आपली कुट्टी करायची. आता आई ढकलती पलीकडं कुट्टी तिकडं. आणि ह्याला परत सुक्का भुस्सा खाल्ला ना, परत नेपेरची कुट्टी टाकली होती सगळ्या गुरांना. पिल्ली बसली आरामात. एवढी कुट्टी करून ठेवली. मग अगोदर ही बॅगमध्ये भरून घ्यायची, मग जास्तीची लागली तर परत मागून करता येईल. चला आता आपल्याला दुपारचे लिंबू घेऊ खायला आहे. तसे भरपूर आहेत पिकली. आजच्या दिवसात सगळे गुरं घरीत. उद्यापासून जातील चरायला गावरान. बाकीचे ह्यांना पण नंतर तिकडे चरायला बांधायचं घरचे कामं झाल्यावर. ही कशी खाते मान वर करून. चला आता आम्हाला ही कुट्टी नेऊन टाकायची तिकडे बॅगमध्ये. कसं त्याची मानच पुरत नाही, म्हणजे हाईट जास्त झाली. मी एक कॅरेट कमी करतो, म्हणजे ते खालच्या कॅरेटमध्ये खाईन. त्याला खाताच येत नाही. थांबा. आता एक कॅरेट कमी केलं ना, आता खाता येईन त्याला. त्याच्यातले पानं बघून खातं ते. लयच दम्मानी खात आहे. खोप्यात अंडे बघू आहेत का. अय काही एक बी अंडं नाही राव. नुसतंच बनवून ठेवलं चिमणीने. आता कुट्टी संपली, परत जास्तीची थोडी कुट्टी करायची. ही काळी बॅग वरून पिवळी ताडपत्री टाकली, तर ही बॅग भरून ठेवली. एवढा मुरघास भरून ठेवला. त्याच्यात बसलाय 3 टन कुट्टी बसली त्याच्यात नेपेरची. काही दिवसांनी मुरघास तयार होईल, महिन्या 1.5 महिन्यानी. ती संपली, त्याच्यामुळं हे लाल का नेपेर मी घेऊन चाललो खिलेरीला टाकायला. कारण की हिरवी कुट्टी खालच्या जनावरांना खायला टाकली खालच्या शेडमधल्या, तर हिरवी कुट्टी संपली, म्हणजे हिरव्या नेपेरची. त्याच्यामुळं थोडा लाल का नेपेर कापलाय आणि तो चालवला खिलेरीला. बाकी पांढऱ्या पिल्ल्याला तर खायला टाकलेलंच आहे. हे बघा एवढं मोठं गवत टाकलंय. थांबा, हे इथंच राहून थोडं थोडं करून टाकावं लागेल. आणि ह्या बारक्या पिल्ल्याला तर हे बघा, ह्या नेपेर खाली किती मोठं गवत आहे. ह्या पांढऱ्या पिल्ल्यासाठी त्याला एवढं गवत बस होतं आहे. ह्याच्यातला काही नेपेर आहे ना, खिलेरीला थोडं थोडं टाकावं लागतं. एकदम टाकलं ना तर ती खातच नाही. खिलेरी हाटे एवढा आणखीन थोडा टाकतो. आणखीन एवढा टाकतो, म्हणजे खिल्लरीला एवढा नेपेर बस होईल. आणखीन इथं काही शिल्लक आहे ते थोड्या वेळाने रात्रीच्या टाकता येईल. पिल्ल्याला दूध पाजल्यावर टाकता येईल. पिल्लू बी सध्याला लाल का नेपेरच खात आहे. आता मी बैलांना सोडले थोडंसं. पप्पा गुरांना पाणी पाजतात बाकीच्या. बैलांना थोडंसं बांधायला हिंडवतो मी.
सरजा घरी सारखा गव्हाणीत उभा राहत होता. म्हटलं थोडंसं चारले ना मग बरं वाटेल त्याला चारायला नेलं. बाकी आपल्या जरशा गाय इकडे बांधल्यात, त्यांना मेथी घास खायला टाकला आहे. मेथी घास फक्त म्हणजे जर दूध देणाऱ्या गायांनाच असतो, तर त्यांना इकडं बाजूला बांधून खायला टाकला आहे. घरी बाकीच्यांना नेपेर टाकलं होता, इकडं वृंदाला पण मेथी घास टाकलं होतं. ए सरच्या नारसाळ्या चल. बाकी इकडे ह्या 2 जर्शी आहेत, ह्यांना पण मेथी घास खायला टाकलेला आहे. बैलांना पण असतो मेथी घास संध्याकाळी, पण आता मी चारा नेतून बैलांना, त्याच्यामुळे मग त्यांना संध्याकाळी आता मेथी घास नसतो. आता बैल पाणी पिणार नाही, त्याला तहान आहे, पण त्याला चरायला जायची गडबड आहे ना, पाणी पिणार नाही. असं जबरदस्ती पाण्यात थांबावं लागतं. बराच वेळ थांबिलं तर मग पाणी पितात, नाही तर तहान असली तरी पाणी पित नाहीत. त्यांना चरायला जायचं असतं. चिमण्या पाणी पिना, चिमण चिमण नका तर चल चल. ह्यांना तहान आहेत, आता थोडे चरले ना मग वापस येताना पाणी पितील नक्की. आता बैलांना सोडले तर चरायला. सरज्या असं सोयाबीन का तोंडाला नाव घेतलं तरी त्यांना लक्षात येतं. आता थोडंफार इथं खाल्लं ना मग ओके होतील. चिमण्या बरं भूक लागली नाही का तुला? काम पाहिजे रोज. ए मोत्या तू खायला आला. बैलांना इकडं ज्वारीच्या बांधाला आणले चरायला. सरजा गवत खातोय, चिमण्या ज्वारीच खातोय नुसती. काय बैल आहे.